काय यार श्रावणी, मला हवं होतं शेवटचं भज. तो श्रेयसच खाऊन गेला. खाणारच आहे ना तो. त्याच्या बायकोने बनवलं होतं. काय ग श्रावणी, तू का नाही असं छान भजी वगैरे बनवत? तू कधी का असं चांगलं काही बनवत नाही? आला मोठा. हे काय वेड वगैरे लागले का? हा, अशी वेडावून काय दाखवतेस? कारण तू पूर्ण मूर्ख आहे श्रावणी. हो बरोबर बोलतेय मी. तुला साध्या साध्या गोष्टी पण लक्षात नाही येत का? हा, आधी तो श्रेयस तुझी उलट तपासणी करत होता, मग नंतर शेवटची भाजी घेऊन गेला. अशीच आहे ना, हातोहात अख्खी प्रॉपर्टी घेऊन जाणार आहेत ते दोघे. उगाच कुठल्या कन्क्लुजन वर पोहोचू नको. असं ते काय, तू जरा हायपर झालाय म्हणून झालं असेल. म्हणूनच तुला मूर्ख म्हणते ना मी. अक्षय, खरंच तुझ्या लक्षात नाही आलं का? हा, आज श्रेयसने सगळ्यांसमोर त्या ताराला बायको म्हटलंय. आणि बरं, चुकून बोलून गेलाय असं नाहीये. मनात तिच्या विषयी त्याच भावना असल्याशिवाय ना, त्याच्या तोंडून असे शब्द बाहेर पडणं शक्यच नाहीये. कारण एवढे दिवस आहे ना, तिला त्याची बायको म्हटल्यावर भडकत होता तो. आणि आज तो स्वतःहून म्हणालाय हे नक्कीच चुकून नव्हतं. अगं, त्याची बायको आहे ती, कायदेशीर रीतसर. बायको नको मग काय. पण तो मानत होता का? हा, नाकारत होता ना इतके दिवस. पण आता मात्र मग काय, आता ताराला बायको नको म्हणू असं सांगू त्याला? तसं नाही रे. हे बघ, तारा एवढे दिवस गप्प होती कारण श्रेयस तिच्या बाजूने नव्हता. आता एकदा का श्रेयस तिच्या बाजूने आला ना, तर तारा आहे ना, आपल्याला घराबाहेर काढायला सुद्धा कमी करणार. आणि तसंही तो श्रेयस सारखा तुला रुपया पैशांवरून जाब विचारत असतो. आणि अक्षय, मला खात्री आहे ते दोघे जण मिळून काहीतरी प्लॅन करतायत. हळूहळू ही सगळी प्रॉपर्टी ते आपल्या नावावर करून घेणार, मी तुला सांगतेय. आणि तसंही बाबा ते सतत त्यांचीच बाजू घेत असतात ना. आता काय करू मी श्रावणी? अक्षय, काय करू काय? हा ना, तुझा ऑफिसच्या पेपर्स मध्ये लक्ष असतं ना प्रॉपर्टीच्या. तू इथे बसून काय करतोयस? तर भजी खातोय. ही सगळी प्रॉपर्टी गेली ना, तर तीही मिळणार नाही. मग बस असा. आता तू सांग काय हवंय तुला, म्हणजे मी करतो. नीट ऐक. हे घर आणि कंपनी सोडल्यास मम्मांच्या नावावर खूप प्रॉपर्टी आहे. आणि तू मोठा मुलगा आहेस ना, मग या सगळ्या प्रॉपर्टीवर तुझा हक्क आहे की नाही? म्हणूनच मला असं वाटतं की हळूहळू ही सगळी प्रॉपर्टी आपण आपल्या नावावर करून घ्यायला सुरुवात केली पाहिजे. हे म्हणजे त्या ताराचा आणि श्रेयसचा जो काही प्लॅन असेल ना, तो 12च्या भावात जाईल. आणि यात आपल्या वकिलांना पण इन्व्हॉल्व करून घेऊयात, म्हणजे सगळं कसं एकदम कायदेशीर होईल. उद्या सकाळीच बोलतो, चालेल? 1%. तारा, तारा, अगं मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. अगं खरं तर मला तुझी माफी मागायची आहे. अगं तुझी माफी देखील मी धडपडे मागू शकलो नाही. तारा ऐक ना, तारा बोल ना माझ्याशी. तारा असं काय करतेस? अगं माझ्याशी बोल ना. वाट सोडा माझी. तारा, तारा, तारा. तारा, अगं नुसत्या नजरेच्या धाकानच मरणार आहेस तू. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज भासणार नाही मला. तारा, तारा.
तारा, भीतीवर मात कर. तारा, भीतीवर मात कर. हो माहितीये मला, पण त्या माणसाच्या वागण्याची वाटली मला भीती. काय करू? अजूनही धडधडतंय. तारा, काय ग? काय झालं? हा, नाही काय झालं? तू घाबरलीस काय? असं काय झालं? नाही, काही नाही. झोपा तुम्ही प्लीज. अगं तुझ्याकडे बघून कळतंय मला की तू घाबरलेली आहेस. काय झालं सांग. काही लपवायची गरज नाहीये, सांग मला. तसं काही सांगण्यासारखं नाहीये खरंच. तरी एवढी भीती वाटते. काय झालंय? आत्ता येताना दयानंद काका व्हीलचेअर वरून क्रॉस झाले, म्हणून समजू शकतो मी. तारा, कधी कधी राक्षसापेक्षा त्याची सावली जास्त थरकाप उडवणारी असते, घाबरवणारी असते. आणि कधी कधी काही जुन्या गोष्टींचे, काही आठवणींचे असे खोलवर ठसे राहतात ना मनात, की त्यांना जरासा जरी धक्का लागला तरी त्याला जोडून असलेली भीती पुन्हा जागी होते आणि घाबरवत राहते आपल्याला. माझेही काही अनुभव आहेत, काही आठवणींच्या सावल्या आहेत मनात, त्या कधी कधी घाबरवतात मला. तुला काय वाटतंय ते मी पूर्णपणे समजू शकतो, पण तुला काळजी करायची गरज नाही, कारण मी तुझ्या बरोबर आहे. चल उठ, तू उठ, ये इथे झोप वरती ये. ती नको मला संकोच वाटतोय आणि तुम्हाला त्रास नको. मला त्रास होतोय का काय होतंय ते मी बघीन, तू झोप तिकडे. पण काय नाही, आता गपचूप झोपायचं तिथे. ये झोप, ऐक माझं, ये झोप. झोप शांत, मी बसलो इथे बाजूला, झोप. आता कसलाही विचार करायचा नाही. शांतपणे झोप, मी आहे बाजूला. झोप. मुद्दा लक्षात आला ना वकील साहेब? यस अक्षय सर, पण तुम्ही अचानक जमिनीचे कागदपत्र का बदलताय? कारण ती जमीन मम्मांनी माझ्यासाठीच घेतली होती. ती माझ्या नावावर असावी अशी मम्मांचीच इच्छा होती.
तेव्हा ती आता माझ्या नावावर करूया. आणि वकील साहेब, श्रेयसचा या जमिनीशी काहीही संबंध नाहीये. त्यासाठी आपल्याला श्रेयस सरांची परवानगी लागेल आणि त्याची NOC पण लागेल. वकील साहेब, तुम्ही दी अक्षय सरनाईकला क्रॉस करताय का? तर तुम्हाला काय वाटतंय की अक्षय श्रेयसला बाजूला करून ही सगळी जमीन स्वतःच्या नावावर करतोय? अहो, एवढा गंभीर आरोप तुम्ही अक्षयवर करताय, याचा परिणाम काय असेल याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. मी जस्ट लीगल पॉइंट बद्दल बोलतोय. बरं, लीगल पॉइंट आमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे वळवून पेपर्स रेडी करा आणि पेपर्स रेडी झाले की आम्हाला कॉल करा. आम्ही पेमेंट रेडी ठेवतो. येस मॅडम. चला. घाबरला तो. बाय द वे, चला सेलिब्रेट करूया. ऑफकोर्स. श्रेयस, अरविंद, ए अक्षय, खाली या सगळ्या हॉलमध्ये. सांगते सगळ्यांना येऊ देत, मग सांगते. श्रेयस कुठे राहिला? काय झालं आजी? जरा धीर धरा, सगळं सांगते. बसा. आई, काही कल्पना तरी द्या काय झालंय ते. म्हणजे आमच्यामुळे काही ताण निर्माण झालाय का? शकू, जरा धीर धर. मी आता जे काही सांगणार आहे ना, त्याच्याशी तुमचा काही एक संबंध नाहीये. हे सरनाईकांचं मॅटर आहे. येऊ का आजी? या या. हा वकील इथे काय करतोय? याला सांगितलं होतं पेपर्स रेडी झाले की आम्हाला कळव. हा तर डायरेक्ट इथे झालाय. गप्प बस ना जरा. कोणी ऐकलं तर? हा, आपण या गावातलेच नाही असं दाखवूया. शांत बस. नमस्कार. नमस्कार. या ना, या बसा. थँक्यू वकील साहेब. मी निरोप दिला आणि लगेच तुम्ही आलात. आजींनी बोलवलंय? असंच वाटतंय. आजी, तुम्ही अचानक वकिलांना बोलवून घेतलं म्हणजे असं काय झालंय? आई, नक्की काय झालंय? म्हणजे वकिलाला घरी बोलवण्यामागचं कारण काय सांगा ना. तसंच कारण होतं म्हणून मी बोलवलं. खरं तर हा निर्णय मी खूप आधी घ्यायला हवा होता. कुठला निर्णय आजी? तू काय काय बोलतेस? आम्हाला काहीच कळत नाहीये. हो आजी. कोणाच्या लक्षात आहे की नाही माहित नाही, पण येत्या 10 दिवसात माझा 75वा वाढदिवस आहे. अगं असं का? अगं असं काय करतेस आजी? तुझा वाढदिवस आमच्या लक्षात नसणार का? आम्ही वाढदिवस साजरा केलाच असता. हे वकील साहेब आणि वाढदिवस काय संबंध आहे? अगं आजी, तुला असं वाटतंय का आम्ही विसरलोय म्हणून? आम्ही सरप्राईज दिला असतं ना तुला. हो, ह्या वयात सरप्राईज नको वाटतात बाळा. नाही, तुम्ही वाढदिवस साजरा करालच, पण मला त्या निमित्तानं एक अनाउन्समेंट करायची. अनाउन्समेंट? कसली अनाउन्समेंट? आजी, कसली अनाउन्समेंट? माझ्या 75व्या वाढदिवशी मी माझ्या सगळ्या प्रॉपर्टीचा निर्णय घेणार आहे. काय? खरं तर हा निर्णय मी जास्तीत जास्त पुढे ढकलायचा प्रयत्न करत होते,
नाही, मला वाटत होतं घरात सगळे गुण्या गोविंदानं एकत्र राहतील, पण ते काही आता घडताना दिसत नाहीये. म्हणजे काय म्हणायचंय तुला आजी? म्हणजे माझ्या अपरोक्ष कोणीतरी वकिलांना फोन केला. आणि त्यांना सांगितलं की आपली गावाबाहेरची 50 एकर जमीन आहे ती माझ्या नावावर करा. काय आई, पण हा फोन कुणी केला हे तुम्हाला कळलं असेल ना? कुणी केला फोन? ते सांगायची आवश्यकता वाटत नाहीये मला. हा वकील गद्दार निघाला. ही सगळी प्रॉपर्टी माझ्या यजमानांनी म्हणजे यशोधरेच्या बाबांनी केलेली आहे. यशोधरेने त्यात जीव ओतून ती आणखीन वाढवली सुद्धा. पण आता याचा उत्तराधिकारी या नात्यानं ह्या प्रॉपर्टीचा निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार हा माझा राहील आणि तो मी घेतलाय. आजी, काय निर्णय घेतलाय तुम्ही? माझी सगळी प्रॉपर्टी माझ्या 75व्या वाढदिवशी माझ्या नातवाच्या नावावर होईल. नातवाच्या? हे काय बोलतेस आजी तू? तू तू आता काय म्हणालीस की सगळी प्रॉपर्टी एकाच नातवाच्या नावावर करणार आहेस? तुला नातवांच्या म्हणायचंय ना? नातवाच्या नाही, राईट? म्हणजे दोन्ही नातू असंच ना? अक्षय, तू नीट ऐकलं नाहीस मी काय म्हणाले? नातवाच्या नावावर असं म्हटलं मी, नातवांच्या नाही. आजी, नाही 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 आजी, हे चुकीचं आहे. डॅड प्लीज तुम्ही तरी काही बोला ना. हे अनफेअर आहे. ही प्रॉपर्टी आम्हा दोन्ही भावंडात इक्वली डिवाइड केली गेली पाहिजे ना. तुझ्या आजीच्या निर्णयाच्या बाबतीत मी काही करू शकत नाही. तुला माहिती आहे ना, ह्या घरात मी मुळात आलोय ते त्यांच्या कंपनीचा एक मॅनेजर म्हणून, नोकर म्हणून. ही सगळी प्रॉपर्टी जी आहे ना ती आईंची आणि त्यांच्या मिस्टरांची आहे आणि यशोधरेने स्वतःच्या मेहनतीवरती वाढवली. आईने तसं सांगितलं आता. त्यामुळे या प्रॉपर्टी बाबतीतला जो काही निर्णय आहे, अंतिम निर्णय, तो आईचाच असणार आहे.